नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपल्या या ठिकाणी स्वागत आहे। आज या ठिकाणी आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावर या ठिकाणी टीईटी मध्ये वारंवार येणारे प्रश्न आहेत त्याच्यावर आधारित आपण या ठिकाणी काय सराव प्रश्नसंच भाग 2 या ठिकाणी पाहणार आहोत। कारण भाग 1 आपण काय केला या ठिकाणी चॅनलला ऑलरेडी अपलोड या ठिकाणी केलेलाच आहे, लक्षात भाग 1, आणि त्याचा विद्यार्थ्यांचा सुद्धा काय प्रतिसाद चांगल्या प्रकारे असल्यामुळे आपण या ठिकाणी भाग 2 सुद्धा या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। या ठिकाणी टोटल तुम्हाला 55 प्लस प्रश्नाचा या ठिकाणी समावेश असणार आहे यामध्ये बघा। तर चला आपण बघू पुढे। या ठिकाणी पहिले 30 क्वेश्चन आपण काय केले पहिल्या भाग मध्ये या ठिकाणी टाकलेलेच होते, लक्षात घ्या। तर या ठिकाणी पहिला बघा प्रश्न 31वा, विद्यार्थ्यांना दिलेल्या सल्ल्याची सर्वात अधिक उपयुक्तता काय असते? सल्ल्याची सर्वात अधिक उपयुक्तता ही आहे की बा 4 ऑप्शन तुमच्या दिलेत। त्यामुळे त्याचे काय ज्ञानात वृद्धी होते, त्याच्या कौशल्यात वृद्धी होते, त्याचा आत्मविश्वास वाढतो, त्याच्या व्यवहार कुशल बनतात। दिलेले सल्ल्याची उपयुक्त कशात होते या ठिकाणी बघा, त्याचा काय होतो त्यातील आत्मविश्वास या ठिकाणी काय वाढत असतो, लक्षात घ्या। आत्मविश्वास काय होतो वाढत असतो तुमचा। 31 ला काय असेल 3 नंबर या ठिकाणी तुमचं उत्तर असेल, लक्षात घ्या। या ठिकाणी कीवर्ड तुम्ही या गोष्टीत ना कीवर्ड लक्षात ठेवणे गरजेचे, कारण आता ज्ञानात वाढवते, कौशल्यात वाढवते, आत्मविश्वास वाढतो आणि काय व्यवहार कुशल होतात, लक्षात घ्या। 32वा भाग या ठिकाणी बहुश्रेणी अध्ययन म्हणजे काय? बहुश्रेणी अध्ययन म्हणजे काय? या ठिकाणी पहिला ऑप्शन बघा, एक विद्यार्थी एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गात काय उत्तीर्ण होऊ शकतो असं दिलेलं आहे पहिला। दुसरा ऑप्शन बघा, या ठिकाणी एका शिक्षकाला एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवावे लागते। सेकंड बघा, थर्ड बघा, या ठिकाणी वर्गानुसार शिकविण्याला अर्थ नसतो, वर्गानुसार शिकवण्याला अर्थ नसतो या ठिकाणी बघा। आणि चौथा कुठला या ठिकाणी बघा 32 ला कुठला असेल? वरील पैकी सर्व 4 या ठिकाणी काय दिले तुम्हाला असे 4 ऑप्शन दिले, त्या ठिकाणी कुठला बरोबर असेल तुमच्या ठिकाणी बघा 2 नंबर या ठिकाणी बरोबर असेल। बहुश्रेणी अध्यापन म्हणजे काय असतं? एका शिक्षकाला एकाच वेळी एकापेक्षा अधिक महत्वाचं काय एकापेक्षा अधिक वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवावे लागते, त्यालाच काय म्हणतात? बहुश्रेणी अध्यापन असे म्हणतात, अध्यापन शिक्षक असतो। मग पुढचं बघा 33 नंबर, डॅडाशी शिक्षकाची भूमिका असते, कुठली असते बघा? ज्ञानाचे संप्रेषण करणे पहिला ऑप्शन। दुसरा ऑप्शन काय ते बघा, विद्यार्थ्यांना शिस्तीत ठेवणे। तिसरं बघा या ठिकाणी विद्यार्थी केंद्रित कृतीवर आधारित अंतरक्रियात्मक आणि अध्ययन प्रणालीची निर्मिती या ठिकाणी करणे, लक्षात घ्या, या ठिकाणी निर्मिती करणे। आणि दुसरं काय दिले चौथ्या ठिकाणी वरीलपैकी सर्व दिलेलं, लक्षात घ्या। असे 4 ऑप्शन तुम्हाला दिले। आणि दुसरी एक ट्रिक लक्षात ठेवा महत्वाची, समजा एखाद्या प्रश्नात तुम्हाला उत्तरच माहित नसेल तर त्यावेळेस नेहमी ट्रिक करायची, जे ज्यादा एक्सप्लेनेशन केलेला ऑप्शन असतो ना तो ऑप्शन नेहमी मारायचा, लक्षात घ्या। काय करायचं लक्षात येते? जास्त एक्सप्लेनेशन या ठिकाणी काय म्हणतात, मी म्हणतोय जास्त एक्सप्लेनेशन हे सर्वात महत्त्वाची ट्रिक आहे। या एमपीएससी एक्झाम मध्ये सुद्धा आम्ही देताना काय होते, हे ट्रिक आम्ही काय करतो या ठिकाणी वापरतो, लक्षात घ्या। 100% उत्तर बरोबर येतातच। जास्त जे एक्सप्लेनेशन असतात ना, एक्सप्लेनेशन दिलेले लक्षात घ्या, जास्त एक्सप्लेनेशन दिलेले काय करायचं या ठिकाणी जे काय माहिती दिली असते तो ऑप्शन या ठिकाणी मारायचा, लक्षात घ्या। जर काहीच माहित नसेल, येत नसेल तुम्हाला, तर कन्फ्युजन होत असेल तर लक्षात घ्या काय करायचं या ठिकाणी बघा, तुमचा हा सुद्धा काय सर्वात ह्याचं उत्तर काय या ठिकाणी येईल तुमचा। जर माहित असेल ठीक आहे, ज्याला माहित असेल त्यांनी ट्रिक लक्षात ठेवा जास्त एक्सप्लेनेशन साठी। नवीन विद्यार्थी कोण असेल तर टीईटी मध्ये करणारे तुमचं काय असेल, द्याडे शिक्षक भूमिका कुठली असते? विद्यार्थी केंद्रित कृतीवर आधारित अंतरक्रियात्मक आणि अध्ययन प्रणालीची निर्मिती करणे, लक्षात घ्या। या ठिकाणी तुमचं उत्तर या ठिकाणी असेल 33 ला 3 या लक्षात घ्या। असं मी काय सांगतो आता वरती बघा, एक बघा या ठिकाणी अजून एक ऑप्शन आहे या ठिकाणी बहुश्रेणी अध्ययन म्हणजे काय असते बघा, बहुश्रेणी अध्यापन म्हणजे काय असते बघा। या ठिकाणी सुद्धा तुमच्या या ठिकाणी काय आलं उत्तर 2 नंबर उत्तर आलं बघा। हा सर्वात जास्त एक्सप्लेनेशन केलेला उत्तर आहे बघा, हे तुमचं काय ठिकाणी हे तुमचं उत्तर 2 नंबरचं असेल या ठिकाणी बघा। तसं या ठिकाणी काय 33 नंबरला सुद्धा जास्त एक्सप्लेनेशन केलेलं उत्तर या ठिकाणी आहे, लक्षात घ्या। अशा प्रकारे म्हणजे हे ट्रिक आहे, लक्षात ठेवा। जर माहित नसेल तर माहित असेल तर जी आहे ती माहिती करा, नाहीतर जास्त एक्सप्लेनेशन देऊ नका तसे। या ठिकाणी 34 नंबर या ठिकाणी बघा, अध्ययन आणि अध्यापनाच्या प्रक्रियेत शिक्षकांनी डॅडॅश करावे, काय करावे बघा। या ठिकाणी ज्ञानाचे मौखिक स्थानांतर करणे, जिज्ञासू वृत्तीला या ठिकाणी काय प्रोत्साहन करणे। नंतर तिसरा बघा, वर्गाच्या काय पाठ्यपुस्तकाच्या आधारे शिकवावे। चौथं काय ठिकाणी वरीलपैकी कोणतेही नाही असं विचारलंय, किती चौथा ऑप्शन या ठिकाणी दिलाय त्यांनी बघा। ठिकाणी तर तुमच्या ठिकाणी काय असेल बघा, ठिकाणी उत्तर जिज्ञासू वृत्तीला प्रोत्साहन त्यांनी दिलं पाहिजे असेल। अध्ययन अध्यापन प्रक्रियेत शिक्षकांनी काय केलं, जे जिज्ञासू वृत्ती असेल त्याला काय प्रोत्साहन त्यांनी दिलं पाहिजे, ठिकाणी करावे असं। चौथ्याला 2 नंबर ठिकाणी 35 बघा, ठिकाणी एका प्रतिभावत बालकाची तुम्ही मदत करू शकता असं सांगितलं त्यांनी बघा।
पहिला काय दिले, त्याच्याकडे अधिक लक्ष देणे महत्वाचं कीवर्ड बघा, अधिक लक्ष देणे, त्याकडे अधिक पुस्तके देऊन मदत करणे, त्याला अधिक वेळ देणे, वेळ सुद्धा महत्वाचा आहे ठिकाणी, त्याला अनुभवाद्वारे काय ठिकाणी ज्ञान संपन्न बनवणे, काय ज्ञान संपन्न बनवणे, काय दिले, अधिक लक्ष, पुस्तके देणे, वेळ देणे आणि ज्ञान संपन्न या ठिकाणी बनवणे असं दिलेलं आहे. लक्षात घ्या. या ठिकाणी काय करणे, अधिक चांगले, ह्या सर्व गोष्टी देणे, त्याला काय महत्वाचं काय ठिकाणी पॉईंट बघा तुम्हाला, त्याने काय करणे मदत देणे, तर त्याला ज्ञान संपन्न बनवणे, ज्ञान देणे का महत्वाचं आहे, त्याला काय ज्ञान संपन्न अनुभवाद्वारे, त्याला अनुभवाद्वारे काय केले, ज्ञान संपन्न बनवणे. हा तुमच्या ठिकाणी काय 35 ला 4 नंबर तुमच्या ठिकाणी उत्तर असेल. लक्षात घ्या. हे सुद्धा ज्यादा एक्सप्लेनेशन आहे. अशा प्रकारची उत्तर काय येतात, बऱ्यापैकी येतात, पण काही काही येतातच असं नाही. लक्षात घ्या. सर्वच जर माहित नसेल तर म्हणतो काहीच माहित नाही त्यावेळी तुम्ही असं करा, असं तुमचा कुठेतरी मार्क काही बिट तुम्ही मारणार आहे, त्यापेक्षा जागेला मी सांगतो ती ट्रिक वापरा, 1 मार्क एक येऊन जाईल फ्री मध्ये तुम्हाला. ठिकाणी प्रोफेसर जीन पियाजे काय म्हणतात, प्रोफेसर जीन पियाजे यांच्या मते काय म्हणतात, 0 ते 14 वयोगटातील, 0 ते म्हणजे 14 वयोगटातील बालकाचा मानसिक विकास 4 अवस्थेमध्ये होतो. यातील 7 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्याच्या अवस्थेस काय म्हणतात, 7 ते 14 वयोगटातील विद्यार्थी अवस्थेस असे किती 0 ते 14 पर्यंत असे काय दिलेत, मानसिक अवस्था 4 अवस्थांमध्ये दिले. त्यातल्या आपल्याला कुठली विचारले या ठिकाणी, 7 ते 14 वर्ष वयोगटातील विकासाच्या अवस्थे संदर्भात आपल्याला या ठिकाणी त्यांनी विचारले. लक्षात. पहिली कुठली, संवेदनात्मक बुद्धी विकास अवस्था, दुसरं पूर्व क्रियात्मक अवस्था, आणि तिसरे कुठले दिले, मूर्त क्रियात्मक अवस्था, चौथं कुठले दिले, औपचारिक क्रियात्मक अवस्था. असं काय दिले, 4 ऑप्शन तुमचे दिले. त्या कुठला असेल तुमचं मूर्त क्रियात्मक अवस्था या ठिकाणी काय तुमचं उत्तर असेल. 36 ला किती 3 नंबर या ठिकाणी असेल. लक्षात घ्या. या ठिकाणी 37 बघा या ठिकाणी प्रश्न तुमचा, तर एक शिक्षक म्हणून तुम्ही वर्गात मागच्या बाकावर बसून आपण बोलणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत कसं वागता, एक शिक्षक म्हणून तुम्ही वर्गात मागच्या बाकावर बसून आपापसात बोलणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत कसे वागता म्हणून विचारते. त्याच्याकडे दुर्लक्ष करता, त्यांना शांत बसण्याचे सांगाल किंवा वर्गाबाहेर जाण्यास सांगाल, त्यांना वर्गाच्या बाहेर काढाल, त्यांना लक्ष न देण्याचे कारण विचाराल. या ठिकाणी बस 37 ला काय असेल ठिकाणी तुमचं असेल, त्यांना वर्गात कोण शिक्षक काय दुर्लक्षित करू शकत नाही, ही चुकीचं आहे, कारण ही पद्धत चुकीची आहे. कारण शांत बसण्याची सांगाल किंवा वर्गाबाहेर काढाल असं होईल का, नसेल. लक्षात. त्यांना वर्गाच्या बाहेर काढाल हे सुद्धा नसतात. तुमचं काय ठिकाणी लक्ष न देण्याचे कारण त्यांना विचारतात. 34 ला 4 नंबर तुमच्या ठिकाणी ऑप्शन बरोबर असेल. लक्षात घ्या. नेक्स्ट बघा 38 नंबर बघा ठिकाणी, बालकाच्या व्यक्तिमत्वाचे मापन करण्यासाठी सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धत कोणती आहे. बालकाच्या व्यक्तिमत्वाचे जे काही मापन करण्यासाठी सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धत कोणती आहे विचारले. प्रकल्पीय पद्धत, मुलाखत पद्धत, प्रश्नावली पद्धत आणि काय समाजमिती पद्धत. या ठिकाणी 4 ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिलेत. लक्षात घ्या. ठिकाणी तर कुठला असेल तुमच्या ठिकाणी 38 ला तुमच्या ठिकाणी समाजमिती पद्धत या ठिकाणी ऑप्शन तुमचं बरोबर असेल. लक्षात घ्या. समाजमिती पद्धत. बाकीचे काही चुकीचे आहेत ऑप्शन. या ठिकाणी काय फॅक्ट डाटा असतो तुम्हाला काय असतो, तोंड पाठच करणे गरजेचे असतो. लक्षात घ्या. बघा 39 या ठिकाणी बघा, भारतीय शिक्षण प्रणाली कोणत्या पद्धतीची असेल बघा, विद्यार्थ्यांना जीवन जगण्यासाठी तयार करणे. कसं जीवन जगण्यासाठी तयार करणे, कीवर्ड बघू या ठिकाणी. रोजगार मिळवण्यासाठी तयार करणे, तिसरा कुठला व्यावसायिक विषयासाठी तयार करणे, आणि चौथा कुठला विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करणे. बघा पहिला ऑप्शन काय होता, जीवन जगण्यासाठी, दुसरा रोजगारासाठी, तिसरा व्यावसायिक आणि चौथा परीक्षा. असं कीवर्डच एक्झाम मध्ये लक्षात ठेवायचे की तुम्ही डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचू शकता. बघा हे एक ट्रिक आहे, असं लक्षात ठेवा. कुठला असेल या ठिकाणी बघा तुमचं 39 ला कुठला असेल 4 नंबर असेल. म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी या ठिकाणी शिक्षण प्रणाली म्हणल्यावर काय असणार, परीक्षेसाठी तयार करणे असते. लक्षात घ्या. बाकीचे जीवन रोजगार या ठिकाणी येणार नाहीत. लक्षात घ्या. विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं, शिक्षण प्रणालीसाठी परीक्षा महत्वाची. बघा ठिकाणी पुढचं बघा ठिकाणी 40 नंबर बघा या ठिकाणी, वर्गातील एक खोडकर बालक काय म्हणतात, वर्गातील एक खोडकर बालक इतर विद्यार्थ्यांना काय देतो, इतर विद्यार्थ्यांना त्रास देतो. अशा स्थितीत अध्यापकाने बालकाची समस्या अडचण जाणून घेण्यासाठी कोणत्या पद्धतीचा उपयोग करावा. कुठलं सर्वेक्षण पद्धती, वैयक्तिक अध्ययन पद्धती, प्रयोगात्मक पद्धती आणि काय निरीक्षण पर्यवेक्षण पद्धती. असे 4 ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिलेत. तर तुमची काय असणार या ठिकाणी, तुमची वर्गातील एक खोडकर बालक इतर विद्यार्थ्यांना काय, एक खोडकर बालक म्हणतो, एक खोडकर बालक इतर विद्यार्थ्यांना काय त्रास देतो. अशा स्थितीत अध्यापकाने जे शिक्षक असेल बालकाची समस्या समस्या किंवा अडचण जाणून घेण्यासाठी कोणत्या पद्धतीत करा, त्याला वैयक्तिक काय करा अध्ययन द्यावे. बरोबर. एखादा खोडकर असतो बाकीचे नसतात काय असते, कारण त्याला काय करायला पाहिजे या ठिकाणी वैयक्तिक असतो, त्याला वैयक्तिक पर्सनली
अध्ययन पद्धती या ठिकाणी करणे गरजेचे असते. लक्षात, अध्ययन वैयक्तिक अध्ययन करणे गरजेचे असते. लक्षात, त्यावेळेस येतो, बाकीचे येणार नाहीत. लक्षात घ्या. 41 बघा ठिकाणी मौखिक मार्गदर्शन हे डॅडॅश कमी प्रभावी असते. काय असते? मौखिक मार्गदर्शन हे डॅडॅश कमी प्रभावी असतं विचारलंय त्यांनी. बघा या ठिकाणी बघा पहिला ऑप्शन संकल्पना शिकवताना, संकल्पना नंतर काय दुसरं काय कौशल्य शिकवताना, संकल्पना नंतर कौशल्य नंतर काय तथ्याचे शिक्षण देताना, चौथा ऑप्शन वरपैकी कोणती नाही असं ते ठिकाणी दिलंय. लक्षात घ्या. ठिकाणी तर तुमचं कुठला येईल ठिकाणी 41 ला काय येईल ठिकाणी तुमचं 2 नंबर उत्तर असेल. कुठलं? कौशल्य शिकवताना. मौखिक मार्गदर्शन म्हणजे काय ठिकाणी कौशल्य शिकवताना तुमचं येईल 2 नंबर उत्तर. 42 बघा ठिकाणी भावनात्मक स्थिर आणि संतुलित विद्यार्थी. काय असतो? भावनात्मक दृष्ट्या स्थिर आणि संतुलित विद्यार्थी. पहिला ऑप्शन काय दिलं? आपल्या वर्गमित्रासोबत सहज संबंध प्रस्थापित करतात. काय करतात? सहज संबंध प्रस्थापित करतात. वर्गमित्रासोबत प्रभावी संवाद होतो, एकमेकांचा संवाद साधू शकत नाहीत. तिसरा, नवीन विचारामध्ये कोणतेही योगदान देत नाहीत. वर्गमित्राच्या विचाराचा आदर करत नाही. या ठिकाणी तसं बघायला गेलं तर काय होतंय, सर्वात मोठं कुठला ऑप्शन आहे बघा तुमच्या ठिकाणी, तिथं मोठा ऑप्शन बी या ठिकाणी ठरवू शकतो उत्तर तुमचं. बाकीचं काय तिन्ही नकारात्मक, आपल्याला काय द्यायचं नकारात्मक तिन्ही म्हणजे अशा पद्धतीने काय एक होकार करते म्हणजे काय सगळ्यापेक्षा वेगळं उत्तर आहे ना काय कुठलं तर, बरोबर, ते कुठलाही पहिलाच ऑप्शन आहे तुमचा, बरोबर. म्हणून काही ठिकाणी भावनात्मक दृष्ट्या स्थिर आणि संतुलित विद्यार्थी म्हणजे कुठला येईल? आपल्या वर्गमित्रासोबत सहज संबंध काय ते प्रस्थापित करणे म्हणजे संतुलित असणारा. कुठला येईल? 42 ला 1 नंबर या ठिकाणी उत्तर तुमचं असेल. बाकीचे काही ठिकाणी बघा निगेटिव्ह सुद्धा आहेत बघा, एक ऑड आणि एक इव्हन आहे असं बघा. त्यापेक्षा एक वेगळं असणार काय असणार आपलं उत्तर, सगळी तर सारखी उत्तर नसणार आहे तुमची, बरोबर. एक वेगळं असणारच उत्तर असणार आहे. कुठलं वेगळं? बाकी तिन्ही नाहीत आणि काय वेगळं आहे हे लक्षात ठेवा. आणि जास्त एक्सप्लेनेशन दिलं कुठला? पहिला ऑप्शन या ठिकाणी आहे. लक्षात घ्या. समजा आपले जास्त एक्सप्लेनेशन होत असेल तर ज्याला पाहिजे त्यांनी काय करा, तुम्ही स्पीड वाढवून सुद्धा या ठिकाणी आपले लेक्चर बघू शकता. कारण एखादा नवीन विद्यार्थी असतात त्याला सुद्धा चांगल्या प्रकारे समजा या पद्धतीने आपण व्हिडिओ बनवत असतो. बरं, हे एमपीसीचे ट्रिक आहेत. एमपीसी म्हणजे जे काही आम्ही अभ्यासाला वापरतो त्या ठिकाणी हे तुमचे चांगला हे ट्रिक आहेत. तसे अशा प्रकारे जर एकदम काहीच माहित नसतात ते उत्तर सुद्धा तुमचे चांगल्या प्रकारे निघू शकतात तुमचे. बरं, डॅडॅशी शिक्षकाची भूमिका कशी? डॅडॅशी शिक्षकाची भूमिका असते कुठली? ज्ञानाचे स्थानांतर करणे, ज्ञान देणे, कौशल्य अर्जित करण्याचे प्रशिक्षण देणे, नंतर कुठलं? ज्ञान निर्मिती, ज्ञान संपादन करण्यास या ठिकाणी सहाय्य करणे. लक्षात घ्या. ज्ञान संपादनास सहाय्य संपादन करण्यास सहाय्य करणे कुठलं असेल बघा तुमचं? तर 43 ला या ठिकाणी काय असेल बघा? 4 नंबर तुमचं उत्तर बरोबर असेल. म्हणजे काय? ज्ञान निर्मिती, ज्ञान संपादन करण्यासाठी ठिकाणी महत्वाचा. याच्या पूर्वी एक विद्यार्थ्यांसाठी आला होता ज्ञान संपादन करण्यासाठी, तो सुद्धा या पद्धतीनेच असा क्वेश्चन होता. लक्षात घ्या. आणि ऑप्शन बी काय करतात तुम्हाला जे उत्तर असतं ना कधी जवळ देत नाही. लक्षात घ्या. कधी दुसरा तिसरा चौथा देतात, एखादा माहित नसेल लांबता जर नसेल ऑप्शन तिथं, समजा एखादा पॉईंट दिला असेल तर काय करा, लांबचे ऑप्शन मारत चला या ठिकाणी बघा. जर माहित नसेल तरच म्हणतो, पूर्ण ब्लँक असेल तर नवीन स्टुडंट बाय ठिकाणी 4 नंबर तुमच्या ठिकाणी ज्ञान निर्मिती, ज्ञान संपादन करण्यास सहाय्य या ठिकाणी करतील. अशा बाय ठिकाणी 44 बघा या ठिकाणी 44 क्वेश्चन या ठिकाणी तुम्ही वर्गाचे अवधान लक्ष केंद्रित करू शकता. काय म्हणतात? तुम्ही वर्गाचे अवधान लक्ष केंद्रित करू शकता. तर या ठिकाणी पहिला ऑप्शन मोठ्या आवाजात बोलून, फळ्यावर लिहून, नंतर काय चित्र काढून, नंतर प्रेरणादायी परिवर्तनाद्वारे, असे 4 ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिले. त्या ठिकाणी कुठला असेल तुमचा 44 कुठला असेल? प्रेरणादायी परिवर्तनाद्वारे. लक्षात काय? प्रेरणादायी परिवर्तनाद्वारे तुमचा 4 नंबर ऑप्शन या ठिकाणी असेल. लक्षात घ्या. 45 बघा अनुकूल व सकारात्मक व्यवहार. काय? अनुकूल व सकारात्मक वर्तनासाठी काय विद्यार्थ्यांमध्ये खालील जीवन कौशल्य आवश्यक असतात. कुठले बघा? प्रभावी काय आंतरवैयक्तिक संप्रेषण, नंतर काय निर्णय घेण्याची क्षमता, चौथा भावना व तणावाशी सामंजस्य, नंतर काय वरीलपैकी सर्व या ठिकाणी असेल. लक्षात घ्या. कुठलं असेल तुमचं? प्रभावी आंतरवैयक्तिक संप्रेषण, निर्णय घेण्याची क्षमता, कुठलं असेल तुमचं? 4 या ठिकाणी तिन्ही या ठिकाणी तुमचे येतात. लक्षात या ठिकाणी अनुकूल आणि सकारात्मक व्यवहारासाठी जीवन कौशल्य महत्वाचे कुठले? 46 बघा जर एका विद्यार्थ्याने काय केले असा प्रश्न विचारला ज्याचे उत्तर तुमच्याकडे नाही, अशा वेळी तुम्ही काय कराल असा प्रश्न विचारलाय. तर पहिला ऑप्शन बघा विद्यार्थ्याला त्याचा प्रश्न निरर्थक आहे असे सांगाल, त्याला टाळण्याचा प्रयत्न कराल, प्रश्नाचे उत्तर शोधून दुसऱ्या दिवशी त्याला काय उत्तर द्याल, चौथा कुठला आहे? विद्यार्थ्याला अनावश्यक प्रश्न विचारल्यामुळे काय तो रागवाल. असं रागवाल का तुम्ही? रागवणार नाही. तुमचा तिसरा ऑप्शन या ठिकाणी गेला. इलिमिनेशन टेक्निक सुद्धा वापरली, पर्याय कट पद्धत. विद्यार्थ्याला त्याचा प्रश्न निरर्थक आहे असं सांगाल, निरर्थक आहे सांगाल का? सांगणार नाही असं सुद्धा या ठिकाणी येणार आहे तुमचं. त्याला टाळण्यास करत नाही काय ते प्रश्न उत्तर शोधून दुसऱ्या दिवशी त्याला या ठिकाणी उत्तर
सांगा. लक्ष द्या. उत्तर त्याचं म्हणजे ते समाधान कराल. 3 नंबर उत्तर असेल तुमचं. 46. 47 बघा या ठिकाणी. एक चिंतनशील शिक्षक वर्गात असे वातावरण निर्माण करतो की ज्यामुळे विद्यार्थी काय होतात, व्याख्यान ऐकून शकतील, वर्गातील व्याख्यानातून काही नोट्स घेऊ शकतील, वर्गातील शिस्त कायम राहील. नंतर शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी काय परस्पर आंतरक्रियेस प्रोत्साहन या ठिकाणी मिळेल. लक्षात घ्या. सर्वात महत्त्वाचं काय, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये काय परस्पर आंतरक्रियेस या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळेल. 4 नंबर तुमचा ऑप्शन बरोबर असेल. बघा मोठा बी ऑप्शन आहे या ठिकाणी बघा, आणि तो लांबचा दिलेला आहे चौथा. बऱ्यापैकी उत्तर काय असतात, चौथा असे, तिसरा चौथा जास्त करून असे असतात. लक्षात घ्या. बघा ठिकाणी 48 बघा ठिकाणी. शिक्षकाचा मुख्य उद्देश काय असतो बघा, मुख्य उद्देश डॅश हा असावा असं ते. पहिला काय, विद्यार्थ्यांमध्ये काय व्यावसायिक कौशल्याचा विकास करणे, विद्यार्थ्यांमध्ये काय सामाजिक जनजागृतीचा विकास करणे, विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करणे, आणि विद्यार्थ्यांना व्यावहारिक जीवनासाठी काही ठिकाणी सक्षम बनवणे. मग मुख्य उद्देश काय असतो या ठिकाणी, कौशल्य दिल्यानंतर कुठला दिलाय, कौशल्य येणार नाही ठिकाणी, सामाजिक जागृतीचा सुद्धा येणार नाही. कुठला चौथा कुठला, परीक्षेसाठी तयार करणे. मुख्य उद्देश विचारला, शिक्षणासाठी नाही, शिक्षण प्रणालीसाठी विचार नाही. मागे एक विचारला होता शिक्षण प्रणालीसाठी, त्यावेळेस ते परीक्षेसाठी तुमचं उत्तर बरोबर होतं. फक्त तुम्हाला ऑप्शन मध्ये काय विचारलं हे सुद्धा लक्षात तुम्ही बघणे गरजेचं आहे. काय क्वेश्चन विचारला, शिक्षणाचा मुख्य उद्देश काय असतो, तर काय असतो ठिकाणी चौथा येईल, विद्यार्थ्यांना व्यावहारिक जीवनासाठी काही स्वतः सक्षम या ठिकाणी बनवणे, स्वतः सक्षम बनवणे. म्हणजे त्यामध्ये सगळंच येतात, व्यवहार कौशल्य येतात, जगजागृती येतात, बाकीच्या सर्व गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड होतात सक्षम बनवल्यानंतर. बघा ठिकाणी पुढे बघा ठिकाणी 49 प्रश्न बघा ठिकाणी. एका विद्यार्थ्याला मार्गदर्शन करण्यासाठी एका शिक्षकाला डॅश माहित करून घेणे आवश्यक असतो. काय घेणे असतं, विद्यार्थ्याच्या अडचणी, व्यक्तिमत्व, विद्यार्थ्या घरचे वातावरण, आणि वरीलपैकी सर्व, या सर्व गोष्टी त्याला काय या ठिकाणी एका शिक्षकाला माहिती करून घेणे आवश्यक असतं. लक्षात घ्या. बरोबर. 49 ला काही ठिकाणी 4 नंबर तुमचा असेल ऑप्शन बरोबर. खालीपैकी शैक्षणिक मानसशास्त्राचे स्वरूप कोणते, कला आहे, विज्ञान आहे, विज्ञान आहे, आणि काय वरीलपैकी एक नाही असं दिलेलं आहे. कुठलं असेल तुमचं शैक्षणिक मानसशास्त्राचे स्वरूप, तुम्हाला एक्झॅक्ट या ठिकाणी माहितीच पाहिजे. कला येणार नाही, विज्ञान या ठिकाणी येणार नाही. लक्षात घ्या. ठिकाणी कुठले तुमच्या ठिकाणी कुठले तुमच्या ठिकाणी विधायक ज्ञान विज्ञान येईल. काय विधायक विज्ञान या ठिकाणी तुमचं उत्तर 3 नंबर बरोबर असेल. लक्षात घ्या. 51 बघा या ठिकाणी. शिक्षणाचा सत्तावादी स्तर हा डॅश आहे. काय शिक्षक केंद्रित, विद्यार्थी केंद्रित, न काय मुख्याध्यापक केंद्रित, आणि चौथा कुठला अनुभव केंद्रित या ठिकाणी असेल. लक्षात घ्या. शिक्षा सत्तावादी स्तर कुठला असतो या ठिकाणी, शिक्षक केंद्रित या ठिकाणी उत्तर तुमचं बरोबर असेल. लक्षात 51 ला 1. चारित्र्याचा विकास डॅश मुळे होतो. कशामुळे होतो, इच्छाशक्ती, वर्तन व्यवहार, नैतिकता, आणि वरीलपैकी सर्व. कशा असतो, इच्छाशक्ती पाहिजे, वर्तन व्यवहार पाहिजे, आणि नैतिकता पाहिजे. म्हणजे कुठल्या ठिकाणी 52 ला तुमचं 4 या ठिकाणी येईल. लक्षात घ्या. 53 बघा या ठिकाणी प्रश्न, खालीलपैकी अध्यापनाचा कोणता स्तर नाही असा ठिकाणी विचारले. प्रश्न सुद्धा व्यवस्थित वाचत चला. काय दिले, विभेदीकरण स्तर, नंतर स्मृती स्तर, नंतर काय चिंतनशील स्तर, नंतर काय समजण्याचा स्तर. कुठल्याही तुमच्या ठिकाणी खालीपैकी अध्यापनाचा कोणता स्तर नाही ठिकाणी, विभेदीकरण स्तर या ठिकाणी असेल. लक्षात घ्या. 53 ला 1 या ठिकाणी असेल. लक्षात घ्या. बघा ठिकाणी, जर एखादा विद्यार्थी वर्गात सहभाग घेताना संकोच करत असेल तर तुम्ही काय कराल ठिकाणी बघा, त्याला प्रश्न विचारणार नाही. ज्या प्रश्नाची उत्तर तो देऊ शकत असेल तेच प्रश्न विचाराल. तिसरा बघा, असे प्रश्न विचारणार नाही जे त्याच्या सामर्थ्याच्या बाहेर आहे आणि ज्यामुळे तो वर्गास उपहास पात्र ठरेल. लक्षात घ्या. चौथा कुठला असेल, जेव्हा तो प्रश्नाचे उत्तर देण्यास उत्साहित असेल तेव्हाच प्रश्न या ठिकाणी विचारलेला. लक्षात घ्या. काय असेल या ठिकाणी बघा तुमचं 54 ला 4 उत्तर असेल. म्हणजे काय, विद्यार्थी वर्गात सहभागी घेताना संकोच करत असेल तर काय करा, जेव्हा तो प्रश्नाचे उत्तर देण्यास उत्साहित असेल तेव्हाच काय ठिकाणी प्रश्न विचारला. 4 नंबर बरोबर असेल. 54 ला 4 नंबर येईल या ठिकाणी बघा. नेक्स्ट बघा ठिकाणी 61 नंबर बघा. टोटली आपण 55 प्लस म्हणजे 60 प्रश्नाच्या ठिकाणी तुमचा टोटली बऱ्यापैकी समावेश असेल. 60 म्हणजे अजून 90 पर्यंत असतील. मानवी मूल्य नैसर्गिक दृष्ट्या सार्वत्रिक आहेत. त्याचा विकास म्हणजे काय असतो, डॅश असतो. काय दिले, मतारोपण दिले, अंगीकरण दिले, अनुकरण दिले, नंतर काय अभिव्यक्ती या ठिकाणी दिले. लक्षात काय विचारले तुम्हाला, मानवी मूल्य नैसर्गिक दृष्ट्या सार्वत्रिक आहेत, त्याचा विकास म्हणजे काय ठिकाणी तुमचा अभिव्यक्ती या ठिकाणी असेल. चौथा काय असतो, अभिव्यक्ती असतो.
2 नंबर 62 बघा, आपल्या विद्यार्थ्यांना समजण्यासाठी एका शिक्षकाला डॅड्याची चांगली माहिती असावी. कशाची? बाल मनोविज्ञान, बालकांना समजण्याची प्रवृत्ती, अभ्यास विषयासोबत विद्यार्थ्याचे मत, वरीलपैकी सर्व. काय? वरीलपैकी सर्व तुमचं उत्तर असेल. आणि दुसरी ट्रिक सांगतो, ज्यावेळेस तुम्हाला काहीच माहित नसेल ना, त्यामुळे वरील सर्व ऑप्शन असेल. काय म्हणतो त्यामध्ये? वरीलपैकी सर्व या ठिकाणी जो ऑप्शन असतो त्या ठिकाणी काय तुम्ही नेहमी मारत चला, ते तुमचंच उत्तर 100% ते बरोबर असेल. जर काहीच माहित नसेल तर त्यावेळी सांगतोय, समजा मोठा ऑप्शन असेल तर मोठा ऑप्शन मारत चला, लक्षात. आणि त्यावेळेस काय करायचं, जर वरीलपैकी सर्व ऑप्शन असेल, काय माहित नसताना सांगतोय, उत्तरच माहित नाही, पूर्ण ब्लँक आहे तुमचं ते उत्तर, त्यावेळेस मोठा ऑप्शन असेल तर मोठा ऑप्शन मारत चला. जर वरीलपैकी सर्व असेल तर काय करा, वरीलपैकी सर्वला प्रायव्हेट या ठिकाणी तुम्ही त्या क्वेश्चनला देत चला. लक्षात घ्या, या ठिकाणी हे शॉर्ट ट्रिक आहेत, लक्षात ठेवा. या ठिकाणी कोणतं येईल तुमचं 62 ला? काय ठिकाणी वरीलपैकी सर्व येतील, लक्षात घ्या. मनोविज्ञान बी पाहिजे, बालकाची संबंधित प्रवृत्ती पाहिजे आणि अभ्यास विषयाबाबत विद्यार्थ्याची मत या ठिकाणी पाहिजे. 63 बघा, या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या स्तरामध्ये मुले आपल्या समकक्षी वयोगटाचे सक्रिय सदस्य बनतात? सक्रिय सदस्य बनतात. कुठलं? किशोरावस्था, प्रौढ अवस्था, नंतर काय प्रारंभिक बालावस्था आणि काय बाल्यावस्था दिलेत. कुठलं? कोणत्या स्तरावर मुले आपल्या समकक्षी वयोगटाचे सक्रिय सदस्य बनतात? कीवर्ड असे हुडकायचे, त्यानुसार उत्तर लगेच. काय? किशोरावस्था तुमच्या ठिकाणी 63 ला एक ठिकाणी ए, लक्षात. किशोरावस्था असेल, लक्षात घ्या. नंतर बघा, मनोचित्रण काय दिले बघा तुमच्या ठिकाणी, मनोचित्रण दिलेलं आहे. मनोचित्रण ही डॅड्याशी संबंधित असते. पुढे आपण ढकलू बाहेर. 64 मनोचित्रण ही डॅड्याशी संबंधित असते. अर्थग्रहण करण्याच्या क्षमतेत वाढ करणारे तंत्र आहे. धोकादायक कार्य करण्याची योजना आहे. मनाचे चित्र काढणे, नंतर काय मनाच्या कार्याचे अन्वेषण या ठिकाणी करणे असते, लक्षात. मनाचे अन्वेषण करणे असते, लक्षात. आता इथे मोठा ऑप्शन दिलेला आहे, पण यावेळेस काय तुम्हाला जे एक्झॅक्ट उत्तर माहिती आहे तेच द्यायचं, लक्षात घ्या. तुम्ही मी प्रत्येक जागेला मी जे सांगतोय ती ट्रिक वापरायची नाही, लक्षात घ्या. आता तुम्हाला मोठा आहे काही तुमचं उत्तर नसणार आहे, तुम्हाला एक्झॅक्ट या गोष्टी काय पाहिजेत, तोंडपाठच पाहिजे. ज्याला नसेल त्यांनी त्यावेळेस करा, असं तुम्ही कुठला तर ऑप्शन मारा, त्यावेळेस तुम्ही सांगतोय ते मारा. बऱ्यापैकी तुम्ही जर मी अनालिसिस पूर्ण पेपर केलेलं त्यानुसार मी सांगतोय, लक्षात घ्या उत्तर, लक्षात. या ठिकाणी अर्थग्रहण करण्याच्या क्षमतेत वाढ करणारे तंत्र असते का? या ठिकाणी मोठा ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. धोकादायक कार्य करण्याची योजना हे सुद्धा नसणार. मनाचे चित्र काढणे या ठिकाणी असेल का? हे सुद्धा नसणार. काय असेल तुमच्या ठिकाणी बघा, मनाच्या कार्याच्या ठिकाणी अन्वेषण करणे या ठिकाणी गरजेचे असते, म्हणजे ते मनोचित्रण असते. 65 बघा, या ठिकाणी प्रतिभावत होण्याच्या खालीपैकी कोणता संकेत नाही विचारले तुम्हाला. काय? विचाराची सृजनात्मकता, नंतर काय दुसऱ्यासोबत भांडण करणे, नंतर अभिव्यक्तीची नाविन्यपूर्णता, नंतर काय कुतूहल जिज्ञासा. या ठिकाणी 4 ऑप्शन या ठिकाणी दिले तुम्हाला. काय? 65 ला काय? सृजनात्मकता, नंतर काय दुसऱ्यासोबत भांडण करणे, नाविन्यपूर्णता आणि कुतूहल जिज्ञासा. भांडण करणे असे कुठे गेले का? लक्षात घ्या. त्यामुळे ते इलिमिनेशन करायचं, लक्षात. तुमचं हेच उत्तर या ठिकाणी असेल, लक्षात घ्या. 66 बघा, या ठिकाणी सामान्यतः 12 वर्षाच्या मुलामध्ये डॅड आहे सर्वात जास्त संभावना असते. कुठल्या? 12 वर्षाच्या मुलामध्ये डॅड आहे सर्वात जास्त काय ठिकाणी काय असते? संभावना असते, लक्षात द्या. कुठलं? या ठिकाणी एकूण प्रेरक समन्वयता अडचणी येण्याची, नंतर दुसरं कुठलं? वयस्करांना प्रौढांना आनंदी करण्याची, दोषात्मक भावना. तिसरं बघा, आता आणि येते यामध्ये त्यांच्या आवडीला काय येते? मर्यादित करणे. नंतर समान वयोगटातील मुलांचे काय? अनुमोदन करण्याची आतुरता असते. कुठल्या असेल तुमच्या ठिकाणी? चौथा ऑप्शन या ठिकाणी असेल. काय असेल? समान वयोगटातील मुलांचे अनुमोदन करण्याच्या ठिकाणी काय त्याच्यामध्ये आतुरता असते, लक्षात घ्या ठिकाणी, लक्षात. 67 या ठिकाणी विद्यालयातून विद्यार्थ्याच्या पळून जाण्याचे कारण काय असते? विद्यालयातून विद्यार्थ्याच्या पळून जाण्याच्या ठिकाणी काय कारण असते विचारले बघा. पहिला असेल काय असेल? वर्गातील अध्ययनाच्या रुचीचा अभाव असणे, विद्यार्थ्यांमध्ये काय अध्ययन रुचीचा या ठिकाणी अभाव असणे, विद्यार्थ्याला काय दंडित शिक्षा न करणे, आणि चौथा कुठला असेल? समस्या प्रती काय शिक्षकाची या ठिकाणी अभिवृत्ती असणे, लक्षात घ्या, लक्षात. काय असेल तुमच्या ठिकाणी 67 ला? तर समस्या प्रती शिक्षकाची या ठिकाणी काय? अभिवृत्ती असते, लक्षात घ्या. तुमचा ऑप्शन चौथा असेल, 67 ला 4. विद्यार्थ्यांमध्ये श्रमस्फूर्तीचा विकास, विद्यार्थ्यांमध्ये काय? श्रमस्फूर्तीचा विकास करण्यासाठी डॅश कुठलं विचारलं? शिक्षक आपल्या श्रमाची प्रवृत्ती दाखवतील, शिक्षक श्रमाच्या महत्वावर काय भाषण देतील या ठिकाणी बघा. तर वेळोवेळी विद्यार्थ्यांना काय देईल? श्रम करण्याच्या ठिकाणी काय संधी प्रदान करेन, लक्षात घ्या. आणि चौथा कुठला असेल? ठिकाणी विद्यार्थ्यांना श्रम करण्याच्या लोकांची उदाहरणे देईन, लक्षात घ्या. कुठला असेल? 68 या ठिकाणी काय?
3 नंबर ऑप्शन असेल लक्षात तुमचा 68 3. वेळोवेळी विद्यार्थ्यांना श्रम करण्याची संधी प्रदान करणे. 69 बघा या ठिकाणी अध्ययन क्षेत्रामध्ये बाल विकासाची व्याख्या डॅडॅश अशी केली आहे. लक्षात कशी केलेली मानवी सामर्थ्यामध्ये काय सामर्थ्यामध्ये परिवर्तनाचे परीक्षण करणे, जीवनाच्या संधीच्या वेळी व्यवहाराची व्याख्या शोधणे, नंतर बालकाची प्रौढ व ज्येष्ठ नागरिकांसोबत या ठिकाणी काय तुलना करणे, नंतर कोणत्याही बालकाच्या ज्ञानात्मक सामाजिक व इतर सामर्थ्याच्या क्रमिक विकासाकरिता उत्तरदायित्व होणे. लक्षात कुठला असेल या ठिकाणी बघा तुमचा ऑप्शन 69 ला काय असेल तुमच्या ठिकाणी 4 नंबर असेल. लक्षात घ्या काय असेल कोणत्याही बालकाच्या ज्ञानात मोठा ऑप्शन या ठिकाणी आहे आणि चौथा ऑप्शन बी आहे. लक्षात घ्या अशा प्रकारे असतं उत्तर. मी जे काय अनालिसिस केले ते मी सांगत असतो, बाकी असं काय नाही. कारण कुणाला एखादा विद्यार्थी असे असेल की एका 2-4 मार्क अशा पद्धती वाढत असेल तर तुमचं काही ठिकाणी नुकसान होणार नाही. कोणाला लक्षात घ्या जर माहित असेल ते मारा, तुम्ही असे कुठले मारणार त्यापेक्षा मी जे ट्रिक सांगतोय त्या ठिकाणी वापरा, 100% तुम्हाला फायदा होईल असं मी गॅरंटीड 80% तर होईल. लक्षात घ्या 100% राहिलं. कुठला असेल कोणत्याही बालकाच्या ज्ञानात्मक आणि सामाजिक व इतर सामर्थ्याच्या क्रमिक विकासाकरिता उत्तरदायित्व या ठिकाणी होणे. लक्षात घ्या म्हणजे कुठला 69 4 या ठिकाणी असेल असं. कारण एक मार्क कसं असतं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कुठली झालं तरी काय एक मार्क या ठिकाणी महत्वाचा असतो. आणि टीईटी एक्झाम त्यात कसं असते अवघड असते अत्यंत. लक्षात घ्या बा ठिकाणी 70वा प्रश्न या ठिकाणी तर प्राथमिक शिक्षणासाठी बाल मनोविज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे, कारण त्यामध्ये काय असते मुलांना अनुशासित करण्याची मदत करतात. नंतर परीक्षेच्या निकालामध्ये प्रगती होते. तिसरा कुठला मुलांना अभिप्रेत करण्याचा सोयीस्कर मार्ग असतो. चौथा कुठला बघा मुलांच्या व्यवहाराला समजण्यासाठी शिक्षण या ठिकाणी मदत करते. कुठला असेल चौथा ठिकाणी ऑप्शन असेल मुलाच्या व्यवहाराला समजण्यासाठी शिक्षणाला मदत करणे. बघा विद्यार्थ्याच्या अनपेक्षित व्यवहारामध्ये बदल करण्याची सर्वात प्रभावी पद्धत कोणती या ठिकाणी विचारले त्यांनी. बघा विद्यार्थ्यांना शिक्षा करणे, दुसरा बघा पालकाच्या लक्षात आणून देणे, तिसरा बघा अनपेक्षित व्यवहाराची कारणे शोधून त्याच्या उपचाराची काही ठिकाणी प्रबंधन करणे. लक्षात घ्या त्याच्याकडे दुर्लक्ष करणे असे चौथा दिलेला आहे. कुठला असेल तुमच्या ठिकाणी बघा तर जास्त एक्सप्लेनेशन केलेलं आहे. कुठला असेल अनपेक्षित आणि खरंच त्याचं ते उत्तर आहे. लक्षात घ्या कुठला असेल अनपेक्षित व्यवहाराची कारणे शोधून त्याच्या उपचाराचे प्रबंधन करणे. बा आपण किती वेळा बघितले लांबते ऑप्शन आहेत आणि 3-4 असे ऑप्शन असणारे उत्तर आहे तुमच्या. कदाचित एखादा दुसऱ्याचं उत्तर असतं लक्षात एक्झाम मध्ये, पण जे तुम्हाला माहित असेल त्यावेळेस वापरा ट्रिक मी सांगतोय. 72 नंबर बघा या ठिकाणी शिक्षक दिनानिमित्त काही विद्यार्थ्यांनी तुम्हाला शुभेच्छा पत्र पाठवले, तुम्ही काय कराल ठिकाणी काहीच करणार नाही, त्याचे आभार मानाल, त्यांना पैसे वाया न घालण्याचे सांगाल, त्यांनाही परत शुभेच्छा या ठिकाणी द्याल. काय तुमच्या ठिकाणी बघा निमित्त काय विद्यार्थी तुम्हाला शुभेच्छा पत्र पाठवले, तुम्ही काय कराल ठिकाणी त्याचे आभार या ठिकाणी मानाल. काय करतात 72 ला 2 या ठिकाणी येईल तुम्ही त्याचे आभार मानाल. जेव्हा विद्यार्थी 73 बघा एखादा विद्यार्थी अयशस्वी होतो तेव्हा असे मानले जाते की पद्धत प्रणाली अयशस्वी आहे, शिक्षक अयशस्वी आहे, पाठ्यपुस्तके अयशस्वी आहेत आणि काही वैयक्तिक अयशस्वीता आहे. लक्षात काय असते ठिकाणी ही वैयक्तिक असते. लक्षात विद्यार्थी अयशस्वी एखादा म्हणतोय ठिकाणी बघा एखादा म्हणतोय काय एखादा विद्यार्थी अयशस्वी होतो तेव्हा काय मानले जाते तर तो वैयक्तिक असतो. लक्षात अयशस्वी एखादा म्हटल्यानंतर वैयक्तिक येणार उत्तर तुमच्या असे शॉर्ट ट्रिक सुद्धा आहेत. या ठिकाणी 74 बघा कोणत्याही विद्यार्थ्याचे सर्वात महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे काय असते बघा उत्तरदायित्वाची अनुभूती, प्रामाणिकपणा, नंतर काय सहभागिता, नंतर काय आज्ञाधारकता या ठिकाणी असेल. कोणत्या ठिकाणी 74 ला 4 असेल आज्ञाधारकता असेल. लक्षात द्या कोणत्याही विद्यार्थ्याचे सर्वात महत्वपूर्ण वैशिष्ट्य कुठलं आज्ञाधारकता असेल. लक्षात या ठिकाणी 75 बघा तुम्ही वर्गात एक प्रकरण शिकवित आहात त्यावेळी विद्यार्थ्याने विषयाशी असंबंधित प्रश्न विचारला असता तुम्ही डॅश काय म्हणते बघा त्याला असंबंधित प्रश्न विचारण्याची काय परवानगी द्याल. दुसरा बघा त्याला असंबंधित प्रश्न विचारण्याची काय परवानगी नाही, त्याला गैर अनुशासित समजूत दंडित कराल. आणि चौथा कुठला वर्गानंतर प्रश्नाचे उत्तर द्याल. बघा ठिकाणी तुम्ही एका वर्गात काय 4 ऑप्शन बोलले काय विचारले बघा तुम्ही एक वर्गात एक प्रकरण शिकवित काय एक प्रकरण शिकवित आहात त्यावेळी
विद्यार्थ्यांनी विषयाशी असंबंधित प्रश्न विचारला असता त्याला काय म्हणा, वर्गानंतर प्रश्नाचे उत्तर द्याल. कुठला असेल, वर्गानंतर. कारण काय विषय, समजा तिथं जर त्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारला, दुसऱ्याच जो टॉपिक सोडून दुसरा प्रश्न विचारला, तर काय होतील, जर इतर विद्यार्थी आहेत ते काय गोंधळून जातील लक्ष द्या, हा तुमच्या त्या ठिकाणी कारण असेल. त्यामुळे इतर विद्यार्थी न गोंधळून देणे सुद्धा वर्गात आपण लक्ष ठेवणे गरजेचं असतं. त्यामुळे आपण काय करणार, त्या विद्यार्थ्यांना म्हणणार की तू बाहेर गेल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे काय दिलं, तुमचं वर्गानंतर म्हणजे वर्गाच्या बाहेर, नंतर क्लास जो चालू आहे तो सुटल्यानंतर प्रश्नाचे उत्तर तुम्ही त्याला पण बाहेर देऊ शकाल, असं तुमचं प्रश्नाचं उत्तर असेल, एक्सप्लेनेशन असेल. तर आपल्यापाशी स्क्रीनचा छोटा मोबाईल आहे ठिकाणी बघा अँड्रॉइड, त्यामुळे इथे जास्त एक्सप्लेनेशन आपण लिहू शकत नाही. त्यामुळे तुम्ही सांगतोय त्याकडे तुमचं लक्ष या ठिकाणी चांगल्या प्रकारे पाहिजे. 76 बघा या ठिकाणी, प्राथमिक स्तरावरील शिक्षण हे मातृभाषेमध्ये देणे अधिक चांगले आहे. कारण काय असतं, मुलाच्या आत्मविश्वासाचा विकास होईल, अध्ययनामध्ये काय सहजता निर्माण होईल, बौद्धिक विकासासाठी मदत या ठिकाणी होईल. 4 बघा, मुलांना नैसर्गिक वातावरणात शिक्षण घेण्यास मदत करेल. लक्षात या ठिकाणी काय करेल, मदत करेल. कुठला असेल तुमचा, मुलांना नैसर्गिक वातावरण शिक्षण घेण्याच्या ठिकाणी मदत करेल, हे तुमचं उत्तर बरोबर असेल. लक्षात 4 76 77 बघा, फलक लेखन करताना वर्गात अधिक महत्त्वपूर्ण बाब कोणती, बघा चांगले अक्षर पाहिजे, नंतर लिखाणातील स्पष्टता पाहिजे, मोठ्या अक्षरात लिखाण करणे आणि लहान बारीक अक्षरात लिखाण या ठिकाणी करणे. कुठलं असेल तुमच्या ठिकाणी, चांगले अक्षर महत्वाचं आहे. कुठलं, चांगले अक्षर या ठिकाणी पाहिजे, महत्वपूर्ण बाब आहे. 78 बघा या ठिकाणी, तुमच्या वर्गात एक विद्यार्थी उशिरा आला असता तुम्ही त्याच्या पालकांना सूचित कराल, त्याला शिक्षा कराल, कारण विचारण्याचा प्रयत्न कराल, त्याच्याकडे लक्ष देणार नाही, असं होईल का, लक्ष देणार नाही होईल का, हे तर येणारच नाही. कारण त्याचं काही कारण विचारण्याचा प्रयत्न त्याला कराल जाणून घेण्याचा. 79 बघा या ठिकाणी प्रश्न, 79 नंबरचा, शाळेतील विद्यार्थ्यांना कशा प्रकारे अभिप्रेरित करणे योग्य आहे. कुठल्या प्रकारे, बघा निवडलेल्या अध्ययनाद्वारे, नंतर काय प्रासंगिक अध्ययनाद्वारे, नंतर सखोल अध्ययनाद्वारे, नंतर काय पाठांतराद्वारे अध्ययन एक प्रकारे करणे. कुठला असेल, 79 या ठिकाणी काय असेल तुमचं 3 नंबर उत्तर असेल. म्हणजे काय, सखोल अध्ययनाद्वारे या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभिप्रेरित करणे योग्य आहे. शिक्षणाचा उद्देश काय ठिकाणी बघा काय असतो, विद्यार्थ्यांना व्यावसायिक दृष्ट्या कुशल बनवणे, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागृतीचा ठिकाणी विकास करणे, विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करणे, आणि 4 व्यावहारिक जीवनासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे. कुठला असेल, व्यावहारिक जीवनासाठी ठिकाणी तयार करणे शिक्षणाचा उद्देश असतो. लक्षात घ्या. 81 बघा ठिकाणी, असा स्तर ज्यामध्ये मुलं एखादा घटक किंवा वस्तूबाबत तांत्रिकदृष्ट्या विचार करणे सुरू करते त्याला डॅडॅश म्हणतात. काय म्हणतात ते बघा, संवेदनकारण अवस्था, नंतर औपचारिक क्रियात्मक अवस्था, तिसरा कुठला आला, पूर्व क्रियात्मक अवस्था, मूर्ती क्रियात्मक अवस्था, असे ठिकाणी 4 ऑप्शन तुम्हाला दिलेत. कुठला असेल या ठिकाणी, 81 ला तुमच्या या ठिकाणी काय 4 असेल, काय मूर्ती क्रियात्मक अवस्था या ठिकाणी असेल. लक्षात घ्या. कशासाठी आले ह्या, ज्यामध्ये मुलं एखादा घटक किंवा वस्तूबाबत तांत्रिकदृष्ट्या विचार करणे म्हणजे काय असतात, मूर्ती क्रियात्मक अवस्था या ठिकाणी असते. लक्षात घ्या. 82 बघा, बालकाच्या ज्ञानात्मक विकासाच्या अवस्थांना स्पष्टपणे डॅडॅशद्वारे ओळखली जाते. कशाद्वारे ओळखली जाते, कोलबर्ग, एरिक्सन, स्किनर आणि काय पियाजे, असे वेगवेगळे तुम्हाला या ठिकाणी सायंटिस्ट दिलेले असेल. कुठला असेल, बालकाच्या ज्ञानात्मक विकास अवस्था कुठला असेल, पियाजे या ठिकाणी असते. लक्षात घ्या. याचे लेक्चर सुद्धा आपण जे काय बाल विकास अध्ययन पद्धतीच्या उत्पत्ती आहेत त्या सुद्धा लेक्चर आपण या ठिकाणी ऑलरेडी चॅनलला टाकलेलं, ते तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकता. बालमानसशास्त्र असं प्लेलिस्ट मध्ये असेल त्या ठिकाणी. 83 बघा या ठिकाणी, तरुण मुलाच्या अध्ययन प्रक्रियेमध्ये पालकाची भूमिका काय असावी. पालक काय असावी, निषेधात्मक, सक्रिय, संवेदात्मक आणि उदासीन. कुठला असेल या ठिकाणी, सक्रिय या ठिकाणी असेल. तरुण मुलाच्या अध्ययन प्रक्रियेमध्ये पालकाची भूमिका सक्रिय या ठिकाणी असावं. लागते. 83 ला 2 उत्तर या ठिकाणी येईल तुमचं. बालकाच्या ज्ञानात्मक विकासास अधिक उत्तमरित्या कोठे परिभाषित केली जाऊ शकते. कुठे केली जाऊ शकते, त्या ठिकाणी खेळाच्या मैदानावर, विद्यालय वर्गात, सभागृहात आणि घरी. बालकाच्या ज्ञानात्मक विकासास अधिक उत्तमरित्या कोठे परिभाषित केले जावे, ठिकाणी विद्यालय आणि वर्गात या ठिकाणी केले जावे. लक्षात घ्या. 85 डॅडॅशला अनुप्रेरित शिक्षणाचा एक संकेत म्हणून विवेचित केले जाते. काय केले जाते, विवेचित केले जाते. बघा, वर्गात जास्तीत जास्त उपस्थितीत, शिक्षकाद्वारे केले गेलेले उपचारात्मक काही ठिकाणी कार्य, नंतर विद्यार्थ्याद्वारे काही विचारलेले प्रश्न, आणि 4 कुठला असेल, वर्गात पूर्णपणे या ठिकाणी शांतता असेल. लक्षात. कुठला असेल तुमचं 85 ला 3 असेल, विद्यार्थ्याद्वारे विचारलेले ठिकाणी प्रश्न तुमच्या ठिकाणी असेल. म्हणजे प्रश्न काय होता, अनुप्रेरित शिक्षकाचा एक संकेत म्हणजे काय असतो, अनुप्रेरित शिक्षक म्हणजे कुठला, विद्यार्थ्याद्वारे विचारले प्रश्नाच्या ठिकाणी काय करणे, विवेचन करणे केले जाते. 86 बघा या ठिकाणी,
या ठिकाणी 89 पर्यंत या ठिकाणी प्रश्न आहेत आपले, लास्ट 4 प्रश्न. निम्न वर्गातील खेळाची शिक्षण पद्धती द्याड्याशिवर आधारित कुठली? शारीरिक शिक्षण कार्यक्रमाच्या सिद्धांतावर, शिक्षण प्रणालीच्या सिद्धांतावर, विकास वृद्धीच्या मनोवैज्ञानिक सिद्धांतावर आणि शिक्षणाच्या सामाजिक सिद्धांतावर या ठिकाणी असेल. कुठला असेल बघा? 86 विकास वृद्धीच्या मनोवैज्ञानिक सिद्धांतावर या ठिकाणी असेल. लक्षात. 87 कुठला? डिस्लेक्सिया. काय? डिस्लेक्सिया डॅड्याशी संबंधित आहे. कुठलं? मानसिक विकार, गणिती विकार, वाचन विकार आणि काय व्यवहारिक विकार. कुठला असेल ठिकाणी? डिस्लेक्सिया म्हणजे कुठला असेल? वाचन विकाराच्या संदर्भात असेल. लक्षात येईल. 88 कुठं? गरजू बालकांना विशिष्ट स्वरूपाचे शिक्षण देण्याची सोय केली पाहिजे. कसले गरजू बालक? कसले? इतर सामान्य विद्यार्थ्यांसमवेत विशिष्ट शाळांमध्ये विशिष्ट बालकाच्या शिक्षण पद्धतीद्वारे विशिष्ट विद्यालयात विशिष्ट शिक्षकाद्वारे. कुठला असेल तुमच्या ठिकाणी? 1 नंबर उत्तर असेल बा. या ठिकाणी ज्यादा ऑप्शन बी दिलेला आहे, तुम्हाला एक्झॅक्ट जे उत्तर माहिती पाहिजे तुम्हाला. लक्षात घ्या. ठीक आहे. कधी कधी म्हणतो मी 4 ऑप्शन बी असते, कधी कधी काय म्हणतो मी लक्षात. ज्यावेळी तुम्हाला काहीच माहित नाही त्यावेळेस हा ट्रिक वापराय मी सांगतो ते. ज्यावेळी तुम्हाला जे माहित असतात तेच उत्तर मारणे गरजेचे आहे. लक्षात. इथे मोठा ऑप्शन आहे मारून तुमचं चूक चाल. लगेच समजा मोठा ऑप्शन नसला तर तुम्ही चौथा या ठिकाणी सुद्धा मारून चूक चाल. लक्षात. तुम्हाला पूर्ण ब्लँक आहे, काहीच माहित नाही त्यावेळेस मी सांगतोय ट्रिक या ठिकाणी वापरायच्या आहेत. लक्षात घ्या. लक्षात. त्यामुळे कुठला असेल ठिकाणी बघा? गरजू बालकांना विशिष्ट स्वरूपाचे शिक्षण देण्याची सोय केली पाहिजे. लक्षात घ्या. काय असेल ते ठिकाणी? इतर सामान्य विद्यार्थ्यांसोबत असं. या ठिकाणी 89 अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये अभिप्रेरण करणे म्हणजे काय असते ते बघा? शिकणाऱ्या स्मृतीला तीव्र करणे, नवीन अध्ययनाला जुन्या अध्ययनापासून काय करणे? विभेदित करणे. तिसरा बघा? एक दिवशी रूपाने काय करणे? विचार करण्याचे शिक्षण काय शिकणाऱ्यांना स्पष्ट करणे. नवीन शिकणाऱ्यामध्ये काय केलं? अध्ययनाची रुची निर्माण करणे. म्हणजे काय असेल? 89 काय असेल? 4 नंबर असेल. नवीन शिकणाऱ्यामध्ये अध्ययनाची रुची निर्माण करणे. अध्ययन प्रक्रियेमध्ये अभिप्रेरण आहे बघा. या ठिकाणी अत्यंत महत्वाचे जे काही प्रश्न होते लक्षात या लास्ट 6 तुमच्या ठिकाणी राहिलेत. महत्वाचे किती? 55 प्लस म्हणजे 60 प्रश्न मॅक्झिमम त्या ठिकाणी तुमचे असतील. लक्षात घ्या. या ठिकाणी भाग 1 घेतलेला आहे. या ठिकाणी भाग 2, 3, 4, 5, 10 जेवढे भाग होतील शक्य होतील एक्झामच्या पूर्वी या ठिकाणी प्रत्येक दिवशी या ठिकाणी भाग आपण या ठिकाणी ऍड करत जाऊ. लक्षात घ्या. या ठिकाणी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा या ठिकाणी. थँक्यू. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या ठिकाणी काय करा? बालमानशास्त्र तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला मी व्हिडिओ चॅनलवर टाकताच तुम्हाला या ठिकाणी त्याची नोटिफिकेशन मिळून जातील. लक्षात घ्या. थँक्यू.